आज आपण पाहणार आहोत मच्छी फ्राय। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, हे 3 मासे घेतले आहेत। हे चिलापी जातीचे मासे आहेत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, एक आले लसणाची पेस्ट, एक अर्धे लिंबू, हळद, धनेपूड, लाल तिखट आमचा घरचा, लाल तिखट घरचा मसाला आणि चवीपुरते मीठ। तुम्ही वाटलंच तर मालवणी फिश फ्राय मसाला सुद्धा वापरू शकता। तर चला आता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया। मासे मी हे बाजरीचे पीठ लावून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता लिंबाचा रस माशांना लावूयात। एक 10 ते 12 मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवूयात। मासे मॅरिनेट करायचे। दोन्ही बाजूनी लिंबाचा रस लावायचा। तशीच ही आले लसणाची पेस्ट माशांना वरती लावून ठेवायची, म्हणजे ह्याची पण टेस्ट छान येते। दोन्ही बाजूनी माशांना आले लसणाची पेस्ट लावायची। आता मासे फ्राय करण्यासाठी आपण त्याचा मसाला तयार करूयात। त्यासाठी लागणारे साहित्य पाहिलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे वरती कोटिंगसाठी मी मगाशी रवा सांगायचं विसरली। याला रवा किंवा गरा हा वरती माशांचा मसाला मिक्स करून हा माशांना वरती लावायचा आणि मसाल्याचं कोटिंग माशांना द्यायचं। आता आपण सर्व मसाले एकत्र करूयात। एक चमचा तिखट, चवीप्रमाणे मीठ, हळद 1 चमचा, धने पावडर, हे सर्व मिश्रण एकत्र करायचं। थोडं लिंबू सुद्धा पिळायचं ह्याच्यात। हा आपला माशांचा मसाला तयार आहे। आता आपण मासे कोट करायला घेऊया। अशा प्रकारे दोन्ही बाजूंना माशाला हे मिश्रण लावायचं आहे गऱ्याचं। माझ्याकडची कोथिंबीर संपलेली आहे, त्याच्यामुळे मी कोथिंबीर यूज केली नाही। तुम्ही कोथिंबीर सुद्धा लसूण आणि आले लसणाच्या पेस्ट बरोबर मिक्सरमधून काढू शकता। कोथिंबीर अजून चव छान येते।
हे पहा, अशा प्रकारे माशांना सर्व साहित्यांचं कोटिंग, मसाल्यांचं कोटिंग करून घ्यायचं. तवा आपला गरम झालेला आहे. याच्यात आपण मासे फ्राय करायला सोडून देऊयात. दुसऱ्या बाजूने मासे पलटी करायचे. पाहू शकताय मासे किती छान फ्राय झालेले आहे. अजूनही मी त्याला 5 ते 10 मिनिटं थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत भाजणार आहे, फ्राय करणार आहे. हे पहा, आपला चिलापी फ्राय तयार आहे. बांगडा दरवेळेसच बांगडे मासे मिळतील म्हणून शक्यता कमी, तर आपण आपली चिलापी फ्राय किंवा इतर रहू फ्राय असे मासे फ्राय करून खाऊ शकतो. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.